इकडे बघ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट जरूर करा, कारण एक व्हिडिओ बनवायला खूप टाईम जातो आणि खूप मेहनत पण घ्यावी लागते. त्याच्यामुळे प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. हॅलो, हाय, नमस्कार. तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग व्हिडिओ. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. तर आता मी तुम्हाला क्लिप दाखवणार आहे, पहिले ती बघा, मग व्हिडिओ चालू करू. झाली का मग क्लिप बघून? तर स्वरा बोलत होती. आता मी माझी स्वतःची ओळख सांगते तुम्हाला. माझं नाव प्रियंका आहे. आम्ही अहमदाबादला राहतो आणि मी व्लॉग व्हिडिओ टाकते इथं. यूट्यूब माझं चॅनल आहे यूट्यूबवरती. त्याच्यावरती व्लॉग टाकते, शॉर्ट व्हिडिओ टाकते. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. स्वराचे पण असतात, माझे पण असतात. मग मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे नाल सरोवर. तर तिथं मी ऐकलं आहे खूप छान छान असतं आणि ते तसं दिसत पण होतं. रस्ते पण एवढे छान होते आणि गाडी पण एकदम स्मूथ चालत होती आणि इतकं छान वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. गाडी काढली आम्ही आणि मग नंतर CNG टाकायला गेलं आणि आम्ही चाललो होतो फोर व्हीलरवर. त्याच्यामुळे काही ताणच नव्हता उन्हाचा त्याचा, कारण बाहेर खूप ऊन असतं कधीकधी त्याच्यामुळे. आणि पुढे चालतच होतो, ते काही येतच नव्हतं. आम्ही वेटिंग करत होतो आणि स्वराची मस्ती चालू होती मध्ये. मग मला बोर्ड दिसलं, तर ते थोडंच किलोमीटर दूर होतं. मग तेव्हा मनाला कुठं बरं वाटलं की नाही, आता पोहोचतो बाबा, एकदाचं पोहोचलं का झालं. तर आम्ही जवळजवळ पोहोचण्यातच होतो, तेवढ्यात थोडा रस्ता चुकून गेलो होतो आम्ही, कारण आम्हाला ह्या साईडला जायचं होतं. तर आम्ही दुसऱ्या साईडला चालले गेलो. मग थोडं थांबलो, मग लोकांना विचारलं, मग नंतर आता आम्हाला बोर्ड लागला. पुढचा गेट तर तुम्हाला दिसतच असेल, त्याच गेटमधून एंट्री आहे. आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं, एंट्री फी 500 रुपये आहे फोर व्हीलरची. टू व्हीलरची 100 रुपये आणि फोर व्हीलरची 500 रुपये. मग इथं आम्हाला थांबवून घेतलं त्यांनी. आणि जर पायी जायचं असलं तर 50 रुपये. मग आम्ही काय केलं, गाडी इथंच ठेवून घेतली आणि पुढं गेलो पायी चालत. 15 मिनटं लागतात पायी चालायला. गेलो तर दिसतं काय, असं एक गार्डन होतं त्याच्यात. हे गार्डन आपण कुठं पण पाहू शकतो. हे असं एक गार्डन होतं आणि ह्या साईडला तो तलाव आहे, म्हणजे ते सरोवर आहे या साईडला. मग आम्ही गेलो. खूप म्हणजे ऊन होतं, मध्ये ऊन लागत होतं स्वराला. या पाण्यामध्ये खूप फिश आहेत, तर स्वराला पाण्यामध्ये बघायला खूप आवडत होत्या फिश. मग मी चालत होती पुढं, कारण दुपारचा टाईम होता. आम्ही 12 वाजता निघलो होतो, तर 2 वाजता पोहोचून गेलो होतो तिथं. दुपारचा टायमिंग होता त्याच्यामुळे. आणि मध्ये खायला काहीच मिळत नाही तुम्हाला, बाहेरून घेऊन जावं लागतं. जे घेऊन जायचं ते घरूनच घेऊन जा. मग इथं स्वरा पाहते की काय आहे, आणि त्या साईडला दिसतंय का तुम्हाला, तिकडं बोटिंग आहे. पण बोटिंग बंद होती. आम्ही गेलो, आमचं नशीबच खोटं, बोटिंग बंद होती. फक्त हे बघायचंच 500 रुपये घेतले त्यांनी. आणि जर तुम्हाला बोटिंग करायची असली तर ते 300 रुपये, एक पर माणूस 300 रुपये घेतात पर पर्सन. तर तयारी करूनच जायचं असलं तर. नंतर आम्ही दुसरी साईडला गेलो, तिकडं गार्डनच्या साईडला, त्या साईडला गेलो. आणि तिथं हे दिसतंय तुम्हाला, हे पक्षी आहेत मध्ये. पक्षींचं इंट्रोडक्शन केलेलं आहे, कोणत्या कोणत्या देशातून पक्षी येतात किंवा कोणते पक्षी येतात. तर हे आहेत ते पक्षी जे इथं येतात सीझनमध्ये. पण आता नव्हते, कारण आता त्यांचं सीझन नाही. त्यांचं सीझन जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं असतं म्हणे. ते आम्हाला माहीत नव्हतं, म्हणून आम्ही आता गेलो होतो. मग त्याच्यानंतर परत इकडं आलो. मग थोडा वेळ, म्हणजे गार्डनमध्ये थोडा वेळ घालवला. तोपर्यंत 4 वाजले होते. मग थोडा विवो पॉईंट छान येत होता, फोटोचा पॉईंट जो असतो तो विवो एकदम छान दिसत होता. सूर्य बघा कसा चमकतो एकदम. आणि मग त्याच्यानंतर मी वाट बघत होती, एक तरी पक्षी दिसेल, 2 तरी दिसेल, पण काही दिसले नाही. पूर्ण संध्याकाळ झाली तेव्हा थोडे पक्षी दिसायला लागले, पण जसं फोटोमध्ये पाहिलं होतं तसं नाही दिसले मला. त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल तर व्हिजिट करू शकता तुम्ही, नाहीतर नाही पण केलं तरी चालेल, कारण एवढ्या दूर आल्यानंतर आपल्याला इथं काहीच दिसत नाही.
मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं, एवढंच रेकॉर्ड केलं कारण तिथं एवढंच आहे, एक गार्डन आहे बस.